गरज
बाकीचं भजन मागतो मी आता तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो मी आता
अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करेन अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करेन आनंद
थँक्यू. तर मग परत पांडुरंग देवीचं वगैरे असं छोटं असं व्हेरिएशन घेतात. वर नाही होत. चहा वगैरे सांगू का चहा? नाही नाही नको. हे सगळं मार्क करून ठेवलंय. हे काय? दुसरा वेळ कसं आहे यूट्यूबला बघा ना. बेस्ट कुठे लिरिक्स तिकडनंच काढा. नाही सापडलं तर मला iPad मला पण पूर्ण पाठ नाही आहे. ते मागे पुढे होतं ना. त्याच्यात ताल पण वेगळा आहे. हो, दादरा आहे. दादरा आहे. पण दादरा पण वेगळ्या अंगाने वागवलेला आहे. नंतर सगळं. नंतर पूर्ण हे आहे त्याच्यात लग्गी आहे पूर्ण. हां, लगे लगे. आलं आलं इथे आलं इकडे आलं. पण आलं तिकडे पण आलं. कुठलं पाहिजे? कोणता सूर पाहिजे? एकला आहे. अम्मा, एकला नाही. आता काय फक्त ठेका चमक चल
हे नाही आवडत. त्याच्यात टीपचा पडला पाहिजे. टिपेचं भाव. टिपेचा पाहिजे. मला माहिती नाही. सगळे एकच सहाच असतात. आहे ना? मला माहिती नाही. टिपेचा काढायला. शक्यतो ना आता ना काही एकचं नका घेऊ. ते बरोबर नाही वाटत. आता पंडित भीमसेन जोशी यांनी एक कानडी भजन म्हटले, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. एक मिनिट, 2 मिनिटं गाते. हे चांगलं आहे मस्त.
अरे ग प ग रे सा गा सारे ग प द प ग प द सा द प ग प द सा रे सा द प ग प द प ग प द सा रे ग रे सा द प ग प द प ग रे सा ದ ಗ ರೆ ಸ ದ ಗ ರೆ ಸ ದ ಗ ರೆ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರವುತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮ ಹಾಕಿದ ಮಂಗಳ ಲೋಚನೆ ವೆಂಕಟ ರಮಣನ ಬಿಂಕದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ಮೇಳಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ಮೇಳಗೆ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳಾಳಗಿರಿ ರಂಗನ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳಾಳಗಿರಿ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ 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 ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ किती वेळ आहे अजून मला बर चालेल भावगीत आणि भक्तिगीत घेतलं चांगलं म्हणजे भावगीत आणि भक्तिगीत घेतलं ना बरं भक्तिगीत म्हणजे फडके सरांचं घेते साडेआठपर्यंत वेळ आहे. 8:30ला आम्ही आरती करू. चालेल. मी 8:20ला संपवते 8:15ला संपवते हा, no problem. 20-25 मिनिटं भावगीत बोलले ते भावगीत सध्या पडके किती तरी विकास त्यांची शिष्य हल्लं बघा काय झालं हल्लं तिकडचं ते कनेक्शन आवाज नाही येत शिकवलं तुम्हाला
हॅलो हॅलो ते बेस्ट वाटलं. हॅलो आवाज येतो आहे माझा मी विद्यावती ताईंची मुलगी महिमा आणि सगळ्यांना माझा नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल आणि माझा नमस्कार सगळ्यांना आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि मी म्हणजे श्रीधर फडके खूप मोठे गुरु आहेत माझी आई शिकते त्यांच्याकडे पण मी लहानपणी जायचे त्यांच्याकडे सो खूप म्हणजे जवळून त्यांचं ऐकलं आहे खूप मोठे व्यक्ती आहेत ते आणि खूप चांगलं त्यांची शिकवणूक आणि कसे ते गाण्यातून ते मांडतात लोकांना सांगतात की हां काय आहे स्टोरी मागे सो मी ती जरा सांगते माहिती अगदी 1 मिनिटाचंच आहे आणि मग मी सुरू करते गाणं सो मी गाणार आहे म्हणजे आपल्याला माहितीच असणार की गीत रामायण म्हणजे पुणे आकाशवाणीवर 1950 असं प्रसारण झालं होतं सो असं सर सांगतात की बाबूजी आणि गदिमा अशा त्यांच्या हे होत्या गदी मांडळकर त्यांनी लिरिक्स लिहिले आणि त्यांनी गायलं सो ते असं योग जुळून आलं की आपण म्हणतो की काहीतरी असं चांगलं घड असं असतं की बाबा काहीतरी घडवणार आहे चांगलं किंवा काहीतरी व्हायचं आहे सो सगळं जुळून येतं कसं आपलं देव सगळं जुळून आणतं सो जे प्रसारण म्हणजे जे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनचे जे होते मेन त्यांचं नाव पण सीताकांत लाड असं म्हणतात तर ते कसं जुळून आलं आणि एवढं अक्षरशः लोकांनी म्हणजे तेव्हा गीत रामायण जेव्हा यायचं प्रसारण मग रेडिओवर अगदी हार वगैरे टाकून पूजा करून असं एवढं तेव्हा होतं आता पण आहे लोकांचा तेवढा विश्वास सो अशी छोटीशी ही होती आणि स्टार्ट म्हणजे सुरू करते कुशल
रामायण रामे
इंग्लिश नको मला मराठी टाका ना येईल ना मराठी टाकणार तरी पण हा इंग्लिशमध्ये इंग्लिश तुम्हाला मराठी हा मिळालं हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा
काही चूक झाली असेल ती माझी आहे आणि जे काही व्यवस्थित गायले ते बाप्पाच्या चरणी सगळं अर्पण करणार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मला एक सांगायचं आहे, कमिटी मेंबर्सनी काय मला इथे परमिशन दिली गाण्यासाठी, मला संधी दिली, मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर युअर व्हेरी एक्सलंट कोऑपरेशन. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. खरं तर तुम्ही संधी नाही दिली, आम्हाला तुम्ही संधी दिली तुमचं संगीत ऐकायचं. खरं अनुदामची रहिवासी खूप हॅप्पी आहे आज बघून. तुमचं खरंच धन्यवाद आहे. थँक्यू सो मच. नमस्कार सगळेजण. आज विद्याताईने ही संध्याकाळ खूप छान रंगवली आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्याने खूप छान हे माझ्या तबल्याचे साथ माझे प्लेअर तबला प्लेअर जान्हवीताई मराठे हा, जान्हवीताई आणि हा मराठे. हार्मोनियम प्लेअर चित्राताई दातार. दोघे अतिशय उत्तम साथी कलाकार आहेत. आणि मुख्य सांगायचं आणि ही म्हणजे माझी मुलगी महिमा महिमा. शिकणार. रागदारी संगीताने तुम्ही सुरुवात केली होती. हां. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की भजनं वेगळ्या वेगळ्या ह्याची चांगली गाजलेली, चांगल्या भिमपलास रागाची आणि बरेच त्याच्यामध्ये होते आणि खूप छान सिलेक्शन होतं आणि त्याचप्रमाणे अगदी म्हणजे उत्तरोत्तर ते रंगतच गेलं आणि असं वाटलं की आता थोडं आणखीन हवं होतं म्हणून. बाप्पा नक्कीच खुश झाले आणि आम्ही सगळीजण तुमच्या कार्यक्रमाने खूपच आम्हाला आनंद दिलेला आहे आणि आम्ही त्यासाठी तुमचे खूप आभार मानतो. काही नाही, चुका पण झाल्यात, भरपूर झाल्यात चुका. नाही, नाही. ते आम्हाला थँक्यू सो मच. थँक्स. खूप खूप धन्यवाद. गुरूंची कृपा आहे. सर्व गुरूंची कृपा. सगळं गुरूंची. आपलं काय तुपे काकींना रिक्वेस्ट आहे तबला वादक जान्हवी मराठे यांचा गौरव करावा. लवत काकींना रिक्वेस्ट आहे चित्रा दातार यांचा गौरव करावा. सर्व उपस्थितांचे आभार. सर्वांनी हा प्रोग्राम निश्चितच चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलेला असणार आणि आपणा सर्वांचेही खूप खूप आभार. आमचे काम नक्की 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 आवडलं, खूप आवडलं. शिवाय त्यांना आपल्या सोसायटीतच आहे आणि अभिमान आहे आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये. त्यांच्या बरोबरच माझा फ्लॅट आहे. आम्हाला अभिमान वाटतो. आपल्याला